Good morning friends. Today we are going to discuss about the parameters of electromagnetic radiation. Parameters of electromagnetic radiation. Okay. Which are the parameters of electromagnetic radiation? आता काही टर्म्स आहे ते तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये आहे, जसे की वेलोसिटी, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेव नंबर. ह्या टर्म्स जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते बेसिक पॅरामीटर काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं हे लक्षात येणार नाही. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे वेवलेंथ. आता वेवलेंथ म्हणजे काय, काल मी काढलं होतं. हे एक्स ॲक्सिस, हे वाय, हे झेड. हे इकडे इलेक्ट्रिक फील्ड EF, हे मॅग्नेटिक फील्ड आणि हे प्रोपॅगेशन. आता वेवलेंथ मीन्स व्हॉट. आता वेवलेंथ म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉईंट. आता हे एक डिस्टन्स, हा बघा, हा असा, हा बिटवीन टू क्रस्ट और बिटवीन टू ट्रफ, हे किंवा हा आणि हा, या दोन मधला किंवा या दोन मधला कोणतेही वेव्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. वेवलेंथ द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉइंट्स, ओके, इन ए वेव which is present in the same phase. सेम फेजमध्ये जर प्रेझेंट असन, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉईंट. टू सक्सेसिव्ह पॉईंट म्हणजे हे अबोववाले असू शकतात किंवा बिलोवाले असू शकतात. हे म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉईंट. हे जे वेवमधले जे दोन पॉईंट आहे त्याला क्रस्ट, ट्रफ आणि क्रस्ट म्हणायचं. ओके, तर त्याला आपण वेवलेंथ म्हणतो. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह crust or two successive trough in a wave which is present in the same phase is called as wavelength, which is denoted by lambda. Wavelength denoted by lambda. लॅम्बडा साईनने डिनोट केल्या जाते, त्याला आपण वेवलेंथ म्हणायचं. आणि द युनिट ऑफ वेवलेंथ which is in a length, which is length, आणि युनिट कसे राहील, लेंथ म्हटलं तर मीटर, युनिट विच इज इन मीटर, सेंटीमीटर, नॅनोमीटर और एंगस्ट्रॉम. अशा प्रकारे स्मॉल एम. लेंथमध्ये आता दोन डिस्टन्स म्हटलं तर आपण लेंथमध्येच मोजतो ना जनरली, तर त्याचं युनिट राहील मीटरमध्ये राहील, सेंटीमीटरमध्ये किंवा नॅनोमीटर किंवा एंगस्ट्रॉममध्ये राहील. अशा प्रकारे वेवलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह crust or two successive trough in a wave which is present in the same phase is called as wavelength, which is denoted by lambda and whose units is meter, centimeter, nanometer or angstrom. विचारू शकतात define wavelength, which are the unit of wavelength, which is the unit of wavelength or which are the unit of wavelength किंवा by which symbol it is denoted. हे अशा प्रकारे तुम्हाला येईल. त्याच्यानंतर आहे सेकंड इज द व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द वेव पर युनिट टाइम. The distance traveled by the waves per unit time is called as velocity. Per unit time मध्ये तर वेव किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते म्हणजेच तुमची व्हेलॉसिटी.
velocity generally denoted by c or v. C or v. Velocity generally denoted by c or v. Velocity means the distance traveled by the waves per unit time is called as velocity. The distance traveled by the waves. एका युनिटमध्ये, एका मिनिटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये, पर युनिट टाइम म्हटलं तर सेकंद, एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते वेव्ह ते म्हणजेच तुमचं व्हेलॉसिटी. इट इज डिनोटेड बाय सी ऑर व्ही अँड द युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंद. फॉर लाइट इट इज 3 × 10⁸ meter per second. Its unit is meter per second. It is denoted by c or v. It is the velocity is the distance traveled by waves per unit time. Per unit time is called as velocity. The distance traveled by the waves per unit time is called as velocity. It is denoted by the c or v. Its unit is meter per second. किती डिस्टन्स तो ट्रॅव्हल्स करतो मीटर मध्ये आणि पर युनिट टाइम म्हटलं तर सेकंद, एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ते म्हणजे तुमची व्हेलॉसिटी. बरोबर आहे. आपण सपोज इथून आपल्याला वरुड जायचं आहे तर 42 किलोमीटर आहे. किती डिस्टन्स आहे? 42 किलोमीटर. ते किती वेळा तुम्ही ट्रॅव्हल करता? ते तुम्ही करता जवळपास पाऊण घंट्यामध्ये, म्हणजे 45 मिनिट्स. बरोबर आहे. अशा प्रकारे हे व्हेलॉसिटी आहे. ओके. देन द फ्रिक्वेन्सी. थर्ड parameter is the frequency. Third is the number of waves, frequency passing through a point per unit time. Number of waves per unit time. Time is called as frequency. Number of waves per unit time. एका सेकंदामध्ये किती वेव्स पास होतात तशा. एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ वेव्स पास होऊ शकतात ते म्हणजेच तुमची फ्रिक्वेन्सी. आपण म्हणू शकतो ना, सपोज एखाद्या स्टँडला तुम्ही उभे आहात. सपोज आता तुम्ही एखाद्या स्टँडला आहे, नागपूरच्या सीताबर्डीस किंवा गणेशपेठ बस डेपोला आहात, तर तुम्ही विचारतात ना तर काटोलसाठी बसेसच्या फ्रिक्वेन्सी किती आहे. ते सांगतात की खूप नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, म्हणजे नंबर ऑफ बसेस पर दर 10, 15, 20 मिनिटांनी काटोलसाठी बसेस असतात. ते झाली तुमची फ्रिक्वेन्सी. ओके. द नंबर ऑफ बसेस पर युनिट टाईम. नंबर ऑफ बसेस पर युनिट टाईम जर आपण याच्या बाबतीत घेतलं तर ओके इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. आता वेव्हच्या बाबतीत जर म्हणायचं म्हणतं द नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाईम. द नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज इट्स फ्रिक्वेन्सी. इट इज डिनोटेड बाय न्यू. इट इज डिनोटेड बाय न्यू. ओके. हुज युनिट इज its unit is second inverse or hertz. हर्ट्स मध्ये मेगा हर्ट्स, गिगा हर्ट्स अशामध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी मेजर करू शकता. सेकंड इनवर्स इट इज डिनोटेड बाय न्यू अँड इट्स युनिट इज सेकंड इनवर्स ऑर हर्ट्स. ओके. द नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम. द नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू ए पॉइंट पर युनिट टाइम. त्या पॉईंटवरून एका सेकंदाला किती नंबर ऑफ वेव्स जातात ते म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी. ओके. It's all about frequency. It's all about frequency. Then the next parameter is the wave number.
The number of waves per unit distance. Number of waves per unit distance. हे वेव्ह नंबर ऑफ वेव्स पर युनिट डिस्टन्स. त्या जे डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्स पर युनिट डिस्टन्स म्हणजे तेवढ्या डिस्टन्समध्ये किती नंबर ऑफ वेव्स जातात. नंबर ऑफ वेव्स पर युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. The number of waves per unit distance is called as wave numbers. It is denoted by nu bar. Okay. Whose unit is? It is denoted by nu bar, and whose unit is meter inverse, centimeter inverse unit. Denoted by nu bar. And whose unit is meter inverse, centimeter inverse. Okay, it's all about the wave number. The number of waves per unit distance. Per unit distance मध्ये किती number of waves जातात त्याला तुम्ही म्हणतात wave number. It is denoted by nu bar and its unit is meter inverse and centimeter inverse. Okay. It's all about the parameters of electromagnetic radiation. What is EMR? Electromagnetic radiation. Then we further proceed for the electromagnetic spectrum. What is electromagnetic spectrum? Different radiation arrange in a according to different radiation. What is electromagnetic spectrum? Electromagnetic आता before going to discuss electromagnetic spectrum, आता हे जे रिलेशन आहे, the interrelation between these entities can be shown it. आता हे डिस्कस करायच्या अगोदर जे आता मी घेतलं होतं व्हेलॉसिटी, वेव्हलेंथ, वेव्ह नंबर अँड फ्रिक्वेन्सी, याचं रिलेशन कसं आहे, वेगवेगळे फॉर्म्युलाज दिलेले आहे, हे आपण नंतर बघू, ते बघून घ्या. हाऊ लॅम्बडा, न्यू बार अँड सी रिलेटेड. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्म्युलांमध्ये रिलेटेड आहे. nu is equal to c upon lambda, velocity upon wavelength. Then it is related with c is equal to nu into lambda, velocity is equal to frequency into wavelength. Then it is related with the formula nu bar is equal to c upon lambda. म्हणजे न्यू बार म्हणजे हे काय आहे तुमचा वेव्ह नंबर रिलेटेड विथ व्हेलॉसिटी अपॉन वेव्हलेंथ. देन इट इज रिलेटेड इज इक्वल टू h nu. H is the Planck's constant. E is equal to energy. E is the energy. Nu means the what? Frequency. For fifth, then is equal to h. Nu means what? C upon lambda. Nu च्या जागी h nu च्या जागेवर काय आलं? C upon lambda. Then 6 is equal to hc nu bar. What? Nu bar c upon lambda. h c is equal to h
1/λ. हे सगळे फॉर्म्युला आहे, हे महत्त्वाचे आहे, हे तुम्ही नोट करून घ्यायचं, बघून घ्यायचं काय काय आहे तर. ओके, सगळे एकमेकाशी कोरिलेटेड आहे. वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेव नंबर अँड व्हेलॉसिटी, दे आर interrelated with each other. Now next is the electromagnetic spectrum. How the electromagnetic spectrum is discussed? Electromagnetic spectrum. आता different radiation, they can be arranged according to the increasing वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑर एनर्जी. आता वेगवेगळे जे रेडिएशन्स आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये हे इट कॅन अरेंज, त्यांची अरेंजमेंट केलेली असते अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी. त्यालाच तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणता. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? द स्पेक्ट्रम इन विच द डिफरंट रेडिएशन इज अरेंज अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑर एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन आहे, ते वेगवेगळे यांना अरेंज राहते. जसं की कॉस्मिक रे, त्याच्यानंतर आहे गॅमा रे, त्याच्यानंतर आहे एक्स रेज, त्याच्यानंतर आहे यूव्ही रेज, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट हे इकडून यूव्ही रेज नंतर व्हिजिबल रेज, त्याच्यानंतर आहे मायक्रोवेव्ह रेज, त्याच्यानंतर आहे रेडिओ वेव्ज. समोर जागा नसल्यामुळे मी खाली लिहिलं. अशा प्रकारे अरेंजमेंट राहते. म्हणजे कॉस्मिक रेजची जी वेवलेंथ आहे ही काय असते? सर्वात कमी का सर्वात जास्त असते रेडिओ वेव्हची. आणि कॉस्मिक रेजची जी एनर्जी असते ही सर्वात जास्त असते. म्हणजे असं अरेंजमेंट लिहू शकता तुम्ही. इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी और एनर्जी, फ्रिक्वेन्सी और एनर्जी. कॉस्मिक रेजची वेवलेंथ कमी असते एक्सरेपेक्षा, एक्सरेची कमी असते, सॉरी गॅमा रेजपेक्षा. कॉस्मिक रेजची वेवलेंथ असते कमी गॅमा रेजपेक्षा, गॅमा रेजची कमी असते एक्सरेजपेक्षा, एक्सरेजची कमी असते यूव्ही रेजपेक्षा वेवलेंथ. यूव्ही रेजची कमी असते व्हिजिबलपेक्षा, व्हिजिबलची कमी असते मायक्रोवेव्हपेक्षा, आणि मायक्रोवेव्हची कमी असते रेडिओ वेव्हपेक्षा. आणि एनर्जी कशी असते? फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी और एनर्जी कॉस्मिक रेजची असते, त्याच्यानंतर एक गॅमा रेजची असते, त्याच्यानंतर एक्स रेज, त्याच्यानंतर यूव्ही रेज, त्याच्यानंतर व्हिजिबल रेज, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आणि त्याच्यानंतर रेडिओ वेव्ज. अशा प्रकारे हे डिफरंट रेडिएशन दे अरेंज अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्याचे प्रत्येकाचे रेंज आहे, वेगवेगळी रेंज, ते आपण बघू कसे. कॉस्मिक रेज, त्याच्यानंतर गॅमा, त्याच्यानंतर एक्सरे, मग यूव्ही, मग व्हिजिबल, मग त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आणि त्याच्यानंतर रेडिओ वेव्ज. अशा प्रकारे हे अरेंजमेंट असते. इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी और एनर्जी. ओके, आता या वेगवेगळ्या जे रेडिएशन आहे यांची जी वेवलेंथ रेंज आहे ती कशी आहे ते बघू. कोणकोणत्या? यालाच काय म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला डिफाईन मी आता सांगितली डेफिनेशन. द डिफरंट रेडिएशन दे आर अरेंज अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग वेवलेंथ अँड डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता प्रत्येक रेडिएशन वेगवेगळे रेडिएशन आहे, रेडिएशन आणि त्यांची वेवलेंथ रेंज. ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक्सरेचं बघा, एक्सरेचं आहे जवळपास 100 to 0.5 अँगस्ट्रॉम, 100 to 0.5 अँगस्ट्रॉम. एक्सरेचं 100 to 0.5 अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर आहे यूव्ही रेज,
यू व्ही रेजची आहे जवळपास 400 to 100 नॅनोमीटर, 400 to 100 नॅनोमीटर हे सगळं रेंज आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे व्हिजिबल. व्हिजिबलची किती रेंज? व्हिजिबलची राहील 800 to 400 नॅनोमीटर, 800 to 400 नॅनोमीटर हे व्हिजिबलची रेंज. ओके. त्याच्यानंतर एक्सरे झालं, यू व्ही रेज व्हिजिबल, तुमच्या कामाचा यू व्ही व्हिजिबल अँड आय आर. त्याच्यानंतर आहे आय आर इन्फ्रारेड, त्याला शॉर्टली आय आर म्हणायचं. ओके. याची रेंज आहे जवळपास 15 ते 2 जवळपास म्यू मध्ये असते हे, 15 to 2 म्यू. त्याच्यानंतर आहे मायक्रोवेव्ह. जे दिलेलं आहे ते ह्याची असते 1 नॅनोमीटर टू 10 सेंटीमीटर, 1 नॅनोमीटर टू 10 सेंटीमीटर हे असतं मायक्रोवेव्ह, बरोबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या रेडिएशनच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ रेंज आहे. ओके. इट्स ऑल अबाउट द पॅरामीटर्स of electromagnetic radiation and the electromagnetic spectrum, about electromagnetic spectrum and the relation between the different parameters with each other. Okay, thank you, and tomorrow we will start with the atomic and molecular spectroscopy, that absorption and emission spectroscopy of the molecule and atoms. Okay, thank you.